रामेश्वर रॉयल्सने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दुसऱ्या बाजूने चवटा कोचरा फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र या नवीन मॅचचा आपण आनंद घेणार आहोत. क्वार्टर फायनल नंबर 1 पहिली उपांत्य फेरी या स्पर्धेतली आणि या पहिल्या उपउपांत्य फेरीसाठी मात्र चवटा कोचरा आणि चवटा कोचराच्या विरोधात मात्र रामेश्वर रॉयल्स हा संघ खेळताना आपल्याला दिसणार आहे. चला दोन्ही टीम लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. सगळ्यांनी जरा खाली बसून घ्या. नवीन सामना आपण आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला बघणार आहोत. चवटा कोचरा आणि त्यांच्या विरोधात रामेश्वर रॉयल्स अशी नवीन मॅच आपण बघतोय. 4 ओव्हरचा सामना असेल. 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करावा लागणार आणि दरम्यान फलंदाज पाठवून द्यायचे. चवटा कोचरा संघाला विनंती असेल आपण सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानावर पाठवून द्या. चवटा कोचरा लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवायची आहे. पंच सुबोधजी गडसे आणि महेशजी चेंदवनकर आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली जागा घ्यायची आहे. क्वार्टर फायनल नंबर 1 सलामीची जोडी चवटा कोचरा आपण लवकरात लवकर पाठवा. यानंतर अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. चला महेश चेंदवनकर आपण लवकरात लवकर आपली जागा घ्या. या मॅच साठी मात्र ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत सुबोधजी गडसे आणि त्यांच्या समवेत महेश चेंदवनकर असतील. उमी आणि निखिल सलामीची जोडी आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतोय. पहिली क्वार्टर फायनल आहे या स्पर्धेची. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मिडबाव वर्ष दुसरे. आयोजक गावडे युवा प्रतिष्ठान शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा स्पर्धेचा पहिला दिवस या भिवाजीराव नरे उद्यानावरती या नरे पार्क मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक आकर्षक असा करंडक आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघासाठी असणारी मात्र चमचमती ट्रॉफी. कोण पटकावणार हा मान? कोण असेल या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता? कोण असेल या स्पर्धेचा उपविजेता? गतवर्षी मात्र चवटा कोचरा हा संघ या स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. दरम्यान या पर्वामध्ये मात्र चवटा कोचरा संघाचा सध्या तरी परफॉर्मन्स खूप चांगला आहे. परंतु इथून पुढे मात्र आता काय घडेल काय बिघडेल हे जाणून घेऊया. स्ट्राइक वरती निखिल आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर ओमी. थोडासा बदल या वेळेला केला गेला. मगाशी अगोदरच्या मॅच मध्ये निखिल 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला आले होते. आता मात्र ओपनिंग पेअर मध्ये निखिलला आपण बघतोय. स्ट्रॉंग बॅटिंग आहे आणि स्ट्रॉंग बॅटिंग सोबत या समोर गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर वैभव सज्ज झालाय पहिल्या ओव्हरसाठी. जर्सी नंबर 111. मॅचचा पहिला बॉल. पहिली क्वार्टर फायनल पहिली ओव्हर पहिला बॉल. निखिल विरुद्ध वैभव. सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हल्ला केला गेलाय
अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स वरती हा बॉल सरळ जाईल तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. जबरदस्त स्ट्रोक निखिल आज खूप चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळाले. सुरुवातीपासूनच आपण जर पाहिलं तर असं वाटतं गावावरून येतानाच सेट होऊन आलेत निखिल. सकाळी मैदानाच्या आल्यापासून मात्र त्याच्या बॅटमधून असे चौकार षटकार बघायला मिळत आहेत की बास रे बास. हा 10वा षटकार. परत एकदा प्रयत्न केला परंतु पाठीमागच्या बॅनरवर हा बॉल जाऊन आदळतोय. ओहो, परत एकदा आणखीन एक बॉल. किती उंच आणि किती लांब. हाय अँड हँडसम. आणखीन एक षटकार निखिलच्या बॅटमधून. आज चव्हाट्यावरची प्रॅक्टिस कामाला आली आहे. चव्हाटा कोचरा, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. अगदी समुद्राच्या किनारी, अगदी क्षेत्रफळाच्या मैदानावरती केलेला सराव आपण जर पाहिला तर आज कामाला येतोय निखिलच्या. बघा इतक्या ताकदीने बॅट फिरवली होती निखिलने की मैदानावरची माती सुद्धा उडू लागलेली आहे. मैदानावर धुरळा उडाला. अप्रतिम बॅटिंग. परत एकदा या वेळेला स्वीप केलंय बॉलला. आणखीन एक बॉल मात्र वन बाउन्स जातोय डिक्लेअरच्या दिशेने. एकच धाव. या वेळेला मात्र थोडस नाराज असेल. दिशा मात्र चुकीची ठरते या फटक्याची. एकेरी धावेसोबत मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडाही पुढे सरकतोय. बॉल द्यायचंय. 14 धावा आलेत आतापर्यंत. सामना अजिबात थांबवू नका. बॉल जर मैदानातून बाहेर गेलेला असेल तर दुसरा बॉल घ्या आणि सामना चालू करा. चौदा धावा आल्यात. एकेरी धाव मात्र मागील बॉलवर घेतली गेली. हा नवीन बॉल मात्र मैदानावर दिला गेलाय. वैभव मात्र आता सज्ज आहे पुन्हा एकदा पुढील बॉल साठी. परत एकदा मात्र उडवला. आणखीन एक बॉल जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. काय बॅटिंग करतोय निखिलची. बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निखिलच्या बॅटिंग साठी. 12 6 आतापर्यंत या सर्व स्पर्धेमध्ये मात्र दिवसभरात त्याच्या बॅटमधून आलेत. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 6-1-6-1-6 अशी बॅटिंग मात्र आपण बघतोय निखिलच्या बॅटमधून. 5 चेंडू आणि 20 धावा स्कोर कार्डवर. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. समोर मात्र निखिल मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. वन टू गो. पहिला सिक्सर, मग मागे डिक्लेअर आला, परत एक सिक्स मारला. तो मगाचा नो बॉल होता विकी. पहिला बॉलच नो बॉल होता ना. येस. 4 चेंडू आणि 20 धावा. 21 धावा. 4 चेंडू आणि 21 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत. वैभव पुन्हा एकदा सज्ज आहे. परत एकदा आपटलेला बॉल हुक केला. परत गार्डन मध्ये बॉलला पाठवलं. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. वॉर्निंग मात्र दिली जाईल ती गोलंदाज वैभवला.
शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. 22 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली सुरुवात करतोय निखिल आपल्या फलंदाजीतून. आज सेमीफायनल गाठण्याचा पूर्णतः प्रयत्न या वेळेला चवटा कोचरा संघाच्या सलामीवीर फलंदाज निखिलच्या माध्यमातून. या वेळेला मात्र फटका थोडासा बॉल हळू गतीने टाकला गेला होता, कमी गतीने टाकला गेला होता, परंतु लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव मात्र त्या ठिकाणी काही थांबवली जाऊ शकली नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर अखेरीस 23 धावा मात्र स्कोर कार्ड वरती आलेत. (23 रन्स) पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा जमवल्या गेल्या. पहिली क्वार्टर फायनलची मॅच उपांत्यपूर्व फेरी आपण बघतोय आणि या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये चवटा कोचराची मात्र खूप चांगली सुरुवात. निखिलच्या बॅटमधून मात्र खूप चांगले फटके येताना आपल्याला बघायला मिळाले. 23 धावा जमवल्या गेल्या पहिल्याच षटकातून. गोलंदाजीसाठी विराज आलाय. मगाशी विराजने गोलंदाजी तर चांगली केलीच, परंतु फलंदाजीतूनही खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता विराजचा. ओहो, या वेळेला ओमीने खेळलेला फटका, परंतु मात्र फिल्डरच्या हातातून बॉल निसटलाय. या वेळेला उलट्या बॅटने काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक बॉल सडक पे कडक. व्हॉट अन एक्झिक्युशन, व्हॉट अ शॉट. लाजवाब बॅटिंग आपण बघतोय निखिलच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार षटकार, 14वा षटकार आजच्या दिवसभरातला निखिलच्या बॅटमधून येणारा. चवटा कोचरा, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. निखिल आणि ओमी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र धमाकेदार बॅटिंग करत असताना गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव वर्ष दुसरे. एक दमदार सुरुवात या वेळेला केली जाते. परत एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच महेशजी मकवाना यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला गेलाय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये अंकित केले जातील. 31 धावा सध्या स्कोर कार्डवर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र सुरू आहे. आतापर्यंत निखिलच्या बॅटमधून 14 षटकार आपण पाहिलेत या दिवसभरात. ओहो, या वेळेला मात्र परफेक्ट ब्लॉक केलं होतं. त्रिफळ उद्ध्वस्त केला. तोडीस तोड उत्तर दिलं गेलं विराजच्या माध्यमातून. ऑप्शनचा वेध घेणारा बॉल आणि याबरोबरच मात्र निखिलची खेळी समाप्त होईल. पहिला धक्का लागतोय तो चवटा कोचरा या संघाला.
दरम्यान नवीन फलंदाज निखिलच्या जागेवरती गोटे हंजनकर. पुढील चेंडू या वेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर लाईन हाताळली आणि मात्र थोडासा आपटलेला बॉल सरळ जाऊन विसावेल तो यष्टी रक्षकाच्या दिशेने. फेअर डिलिव्हरी असेल. कुठेतरी मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांकडून, याची वाट पाहत होते फलंदाज, परंतु बॉल मात्र निर्धाव असेल. चांगला स्टार्ट दिलाय, चांगली सुरुवात केली आहे चव्हाटा कोचराच्या सलामीवीर फलंदाज निखिलने. या वेळेला त्याची विकेट आली, स्टेप आउट झालेत आणि या वेळेला मात्र विकेट किपर बघा बघा इथे मात्र एकही धाव मिळाली नसती, परंतु त्यामध्ये एक धावेचा प्रयत्न केला गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र ही एक धाव, थ्रो मारल्यानंतर मात्र बॉल डिक्लेअरकडे गेला आणि या एकेरी धावेच्या इशाऱ्यासोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र आता पुढे सरकतोय. 35 धावा, 32 धावा, माफ करा 32 धावा स्कोरबोर्ड वरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड. गत वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिले होते गोटे हंजनकर. दुसऱ्या बाजूने मात्र ओमी आहे. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक. विकीच्या आमच्या स्कोरिंगच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती संपूर्ण मिळते. विराज मात्र गोलंदाजी करत असताना चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन राहिले या ओव्हरमधून. मागील ओव्हर थोडीशी महागडी होती, परंतु यावेळेला विराजने खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केले आपल्या संघासाठी. तर हा ओव्हरचा खेळ मात्र इथे संपलेला आपण बघतोय. शेवटच्या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव घेतली गेली. एकेरी धावेसोबत मात्र 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 33. 16.5च्या सरासरीने मात्र आता 33 धावा आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. साहिल आलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शरीराचा वेध घेत मात्र बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातोय. पंच सुबोधजी गडसे यांचा लेग बाईटचा इशारा. एकेरी धाव. चला आता पुढील मॅचच्या टॉस साठी आम्ही दोन्ही कॅप्टनला बोलवतोय. RR डोंबिवली आणि नवनाथ स्पोर्ट्स हडीब. इतका सगळा विचार विनिमय झाल्यानंतर आता मात्र शेवटी हा टॉस इथे होतोय. तर दोन्ही संघांचं खूप खूप धन्यवाद असतील आपण समजून घेतल्याबद्दल. आता मात्र लगेचच आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. नवनाथ स्पोर्ट्स क्लब हडीब आणि विरोधात मात्र असेल तो RR डोंबिवली. या वेळेला मात्र राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट जातोय हा बॉल. 6 धावा, षटकार. पाठीमागे मात्र बाउंड्री कुठे आहे हे पाहिलंच नाही खेळाडूने आणि हा सीमारेषेच्या बाहेर जाऊन पकडलेला झेल आपल्याला बघायला मिळतोय. षटकाराच्या बाहेर मात्र हा झेल टिपला. 6 धावा मिळाल्या. गोट्या ऑन फायर. गत वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोट्या हंजनकर. आणि या वेळेला लाऊड अपील केली गेली आहे आणि पंचांनी सुद्धा या अपीलला मान्यता दिली. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना प्लम एलबी आणि अयन स्टारचे सर्वे सर्वा आमचे मित्र सन्माननीय अमितजी महाडेश्वर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी आपल्याला व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. अमितजी महाडेश्वर, अयन स्टार्स लालबाग या संघाचे सर्वे सर्वा संघ मालक. येत्या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण अयन स्टारला खेळताना बघणार आहोत. अयन स्टार लालबाग हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसणार आहे.
येत्या 29, 30 आणि 31 मार्चला शिवडी विधानसभा प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आपण आता येत्या 3 दिवसांमध्ये बघणार आहोत आणि त्या संघामधून मात्र संघमालक अमित महाडेश्वर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. दरम्यान गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर साहिल आहे, गोट्या हंजनकरची मात्र विकेट आली आणि आता मात्र 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओमी आणि हेमंत 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आत. सोडून दिला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच सुबोधजी गडसे यांच्या माध्यमातून. या अगोदर मात्र गोट्या हंजनकर अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 प्रमाणे पायचीतच्या स्वरूपात मात्र विकेटचं पतन झालं. त्यांची जागा घेण्यासाठी मात्र हेमंत. या वेळेला आडव्या बॅटने बॉलला खेळले, ऑन साइडला ड्राइव्ह केलं. पहिला धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र या वेळेला होणार नाहीये. चांगली कॉलिंग बघायला मिळते, चांगलं कम्युनिकेशन बघायला मिळतं या दोन्ही फलंदाजांमध्ये. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. या वेळेला मात्र परत बॉल डाऊन द लेग साइड जातोय का पाहूया. येस, पंचांचा निर्णय मात्र या वेळेला व्हाईट बॉल. परत एकदा मात्र एक्स्ट्रा रन्स संघाच्या खात्यामध्ये मात्र येत असतील. 45 रन्स, 45 धावा या व्हाईट बॉल सोबत संघाच्या धावफलकावर. चव्हाटा कोचरा आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर रामेश्वर रॉयल. चांगला बॉल इथे हाताळायला गेलाय साहिल कडून. मात्र ओव्हरची समाप्ती आणि संघाची धावसंख्या 45 3 ओव्हर नंतर. चला, ही ओव्हर संपल्यानंतर मात्र RR डोंबिवली आणि नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही टॉससाठी येण्याची विनंती करणार आहोत. यानंतर आणखीन एक रायव्हलरी सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. नवनाथ स्पोर्ट्स हडी ब विरुद्ध RR डोंबिवली या दोन टीम मध्ये. टॉस करण्यासाठी मात्र दोन्ही कॅप्टनला आम्ही टॉससाठी स्टेजवर येण्याची विनंती करतोय. मयुरेश आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या 3 ओव्हर दरम्यान 45 धावा बनवल्या गेलेत. पाहूया किती धावांचं आता मात्र टार्गेट सेट केलं जात आहे. आतापर्यंत 56 धावा आणि 57 धावांचं जे टार्गेट मगाशी चेस केलं, आज मात्र त्याच्याही पेक्षा जास्त धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असतील चव्हाटा कोचरा संघाचे फलंदाज. आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका. फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देत बॉल जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. अगदी स्टेज वरती हा बॉल पाठवलाय. हेमंत ऑन फायर नाव. पहिलाच बॉल 6 धावा आणि या षटकारासोबत मात्र टीमच्या 50 धावा पूर्ण झालेत. 51 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 50+ स्कोर. सांघिक अर्धशतक मात्र झळकावलं गेलंय चव्हाटा कोचरा संघाकडून. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हायएस्ट स्कोर बनवण्याची संधी, एक नवीन रेकॉर्ड मात्र बनवण्याचा प्रयत्न असेल. मयुरेशचा दुसरा बॉल. परत एकदा फुल टॉस. तोही जातोय मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहेत 52 धावा स्कोर कार्ड वरती लावलेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. ओमी आणि हेमंत 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आत बॅटिंग करतायत. चव्हाटा कोचरा गतवर्षीचा उपविजेता ठरलेला संघ. नुकताच मात्र विकेट मगाशी आलेला आपण बघितला तो गोट्या हंजनकरचा, जो मात्र गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. बघूया आता मात्र किती लांबी गाठतोय हा बॉल. आणि हाही बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि हायएस्ट स्कोर बनवला गेलाय चव्हाटा कोचरा कडून. या संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचतोय तो 57 धावांच्या पलीकडे. 58 धावा स्कोर कार्ड वरती.
आता मात्र ओमी आणि हेमंत दोन्ही फलंदाज आपल्या रंगात येत आहेत, आपल्या ढंगात येत आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आयकॉन प्लेअर प्रथमेश हडकर मला वाटतं आज त्यांची टीम असती तर आज इन ऍक्शन दिसली असते, पण जर कुठल्या टीमला जर प्लेअर कमी असतील तर प्रथमेश हडकर साठी आपला ऑप्शन उपलब्ध आहे. मयुरेश गोलंदाजी करतोय. सलग मात्र मोठे फटकेच या ठिकाणी मात्र आता पाहायला मिळत आहेत. 58 धावा, 3 बॉल शिल्लक आहेत. चौथा बॉल मयुरेश, स्ट्राईक वरती मात्र ओमी. आपटलेला बॉल या वेळेला बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फलंदाज स्टेप आउट झाले होते. बघूया आता मात्र पंचांकडून फेअर डिलिव्हरी मला वाटतं घोषित केली गेली आहे. दोन बॉल बाकी आहेत. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. परत एकदा फ्लॅट शॉट खेळलाय आणि इथे मात्र आता साहिलच्या हातामध्ये हा बॉल जाईल. एकच धाव, तिसरा धक्का लागतोय. विकेटचं होतंय पतन. एकच बॉल आता मात्र शिल्लक राहिलाय या डावातला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचंय. RR डोंबिवली आणि नवनाथ स्पोर्ट्स क्लब हडी ब दोन्ही टीमच्या संघनायकांना टॉससाठी येण्याची विनंती करतोय. दरम्यान नवीन फलंदाज सुराग मैदानाच्या आत जातोय. आता बघूया शेवटच्या बॉलवर सुरागला राग येतोय की शांत राहतोय. धावसंख्या मात्र 58 वर स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते. शेवटचा बॉल काय घडतंय बघूया. धावसंख्या 60च्या पलीकडे जाते का? आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आहे 58 धावा स्कोर कार्डवर सध्या. आणि या शेवटच्या बॉलवरती सुरागना राग आलाय. त्यांनी मात्र बॉलला पाठवले सरळ सीमारेषा पार. षटकार ठोकला शेवटच्या बॉलवर आणि या शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारासोबत संघाची एकूण धावसंख्या झाली ती 64 धावा. 65 धावांचं आव्हान येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्यासाठी रामेश्वर रॉयल संघासाठी. जबरदस्त बॅटिंग. अगर हेमंतची बॅटिंग आवडली असेल किंवा निखिलची बॅटिंग आवडली असेल तर या बॅटिंगसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांकडून. 64 धावा, 65 धावांचं आवाहन आहे. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आता करतोय. RR डोंबिवली विरुद्ध नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या दोन संघांमध्ये ही मॅच असणार आहे. त्याची नाणेफेक मात्र आपण आता पूर्ण करणार आहोत. दोन्ही टीमच्या कर्णधारांना टॉससाठी येण्याची विनंती असेल. नवनाथ स्पोर्ट्स हडी संघाला विनंती आहे आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवून द्यायचंय.
पहिलाच बॉल, विकेट मात्र गमावला गेलाय. निखिलला मात्र या ठिकाणी आपण गोलंदाजी करताना बघतोय. पहिली सफलता. फलंदाजीच्याही माध्यमातून मात्र चांगलं प्रदर्शन करतोय, गोलंदाजीच्याही माध्यमातून चांगलं प्रदर्शन करतोय. आणि इथे मात्र आता 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली गेली आहे पंचांकडून निखिलला. पहिला बाउन्सर मात्र यावेळेला हाताळायला गेला होता. पहिला चेंडू मात्र विकेट मिळवली गेली. चला पुढील मॅचचा टॉस करून घ्या. हो, परत एकदा चांगला बॉल यावेळेला हवेत राहिला. फिल्डर मात्र तिकडे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव मात्र पंच सुबोधजी घडसे आम्हाला कळवत आहेत. गावडे युवा प्रतिष्ठानचं भव्य आयोजन, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मिडबाव 2025 हे दुसरं पर्व आपण बघतोय. गतवर्षीपासून मात्र या स्पर्धेची सुरुवात झालेली आपण बघितली होती. निखिल, जर्सी नंबर 12. ओहो, परत एकदा मात्र आता वाईड लाईन यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. पंच मात्र आपले दोन्ही हात पसरवत आहेत. परत एकदा मात्र वाईड +1 अशा 2 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती अंकित केला जाईल. सलामीची जोडी मात्र पहिल्याच बॉलवर तुटली गेली. जिथे मात्र आपण विकेट आलेली पाहिली ती दर्शन सारख्या फलंदाजाची. सध्या स्ट्राईक वरती आपण बघतोय. ओहो, चांगला फटका आहे. गॅप मधून, झाडामधून निघतोय, पाठीमागे जातोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि 4 धावा या वेळेला मिळणार. वाईड +1 येत आहेत. परत एकदा मात्र ड्राईव्ह केलं बॉलला. कव्हर पॉइंट मधून मात्र बॉल मध्ये त्या ठिकाणी मात्र मिसफिल्ड बघायला मिळतंय. आणखीन एक चौकार या ओव्हर दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला मात्र विकेट पटकावल्यानंतर असं वाटलं होतं की एक माफक षटक हाताळलं जाईल, एक इकॉनॉमिकल ओव्हर येताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तसं घडत नाहीये. इथे मात्र बऱ्यापैकी धावा येत आहेत. फलंदाजांवरती मात्र कोणताही प्रेशर दिसून येत नाहीये. अगदी खुल्या मनानं, अगदी फ्री माइंड बॅटिंग करतायत. आपला स्वाभाविक खेळ दाखवतायत वैभव. 5 चेंडू आणि 13 धावा, 1 विकेट. शेवटचा बॉल वेगवान होता, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल जाईल सरळ मात्र विकेट किपरकडे. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हर अखेरीस 13 धावा एका कडेच्या मोबदल्यात 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे, हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेतला. अजिबात मात्र वेळ आता वाया घालवायची नाहीये, कारण यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत मित्रांनो. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा कंप्लीट करून घेण्यास हरकत नाहीये. नवनाथ स्पोर्ट्स हडी ब विरुद्ध RR डोंबिवली, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. या वेळेला पुन्हा एकदा हेमंत आलेत. हेमंतने मगाशी मात्र एक अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. चांगलं षटक. तशीच काहीशी ओव्हर मात्र या मॅच मध्ये सुद्धा अपेक्षित केली जाते हेमंत कडून. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फिरकी पाहायला मिळते. साहिलला बीट केलं जात आहे. हेमंतच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळणं तितकं सोपं नसेल खेळाडूंसाठी, फलंदाजांसाठी. बॉलवरती जावं लागेल, टप्पा पकडावा लागेल. आणि या वेळेला मात्र बॉलवर पोचले, परंतु ड्राईव्ह केला गेलाय. जमिनी लगतचा फटका लॉंग विथ द कार्पेट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओमी कडून मात्र चांगला थ्रो बघायला मिळतोय. थोडक्यासाठी मात्र बचावले गेले. फलंदाज वैभव डेंजर एंडकडे मात्र धाव घेत असताना जर का डायरेक्ट हिट लागला असताना तर मला वाटतं या ठिकाणी रनआउटची संधी होती, परंतु ती संधी हातातून हुकते. डायरेक्ट हिट काही लागत नाहीये.
3 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 16 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. चौथा बॉल हेमंत विरुद्ध साहिल. या वेळेला बॅकफुटवर जाऊन थोडंसं स्टेप आउटून खेळत होते. अगोदर पुढे आले होते, त्यानंतर मात्र जागा बनवली. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. फिल्डर आहेत. एकच धाव या वेळेला घेण्याची संधी मिळते साहिल आणि साहिल सोबत वैभव. आडव्या बॅटने मात्र या वेळेला डीप मिड विकेट कडे मात्र फिल्डर आहेत. हो, या वेळेला मात्र फ्लायटेड यॉर्कर होता. स्लोअर वन फ्लायटेड यॉर्कर, परंतु हा डेड बॉलचा इशारा पंच आम्हाला कळवत आहेत. डेड बॉल. हा बॉल मात्र परत एकदा हाताळावा लागेल. साहिल मात्र त्या ठिकाणी तयार नव्हते बॅटिंगसाठी. हेमंत परत एकदा मात्र फिरकी गोलंदाजी करण्यासाठी तयार. परत एकदा मात्र बॅकफुटवर जाऊन जागा बनवत मात्र खेळलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये एकमेकांना मात्र बॅकअप करत फिल्डरने बॉलला अडवलं. स्कोर जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण आलेल्या पाहतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये मात्र सामना जिंकण्यासाठी जवळपास अजूनही 45 धावांची गरज आहे. तिसरी ओव्हर घेऊन मात्र गोलंदाजीसाठी गोट्या हंसनकर, गतवर्षीच्या पहिल्या पर्वाचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. गोट्या हंसनकर विरुद्ध वैभव. आणि यावेळेला पहिलाच बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली आणि हा ट्रिक कॅच आहे. चांगली खेळाडू वृत्ती खेळाडूने सुद्धा दाखवली. कॅच जरी पकडला गेला असला तरी मात्र कोणतं सेलिब्रेशन त्याने केलं नाही. त्याला समजून आलं की समोर वर झाडाला बॉल लागलाय, त्यामुळे थ्रो केला. 2 धावा घेतल्या गेले तोपर्यंत वैभवच्या बॅटमधून आलेल्या या उंच फटक्यासोबत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. हो, हेलिकॉप्टर शॉट. परत एकदा ओमी आहे त्या ठिकाणी. 2 धावांचा प्रयत्न. दोन्ही वेळेला मात्र 2-2 धावा घेतल्या गेल्या. पहिल्या 2 बॉलवरती 4 रन्स झालेत. धावसंख्या झाली ती 24. परंतु या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक्स्ट्रा रन्स संघाच्या खात्यामध्ये. रिव्ह्यू मागतात गोलंदाज. दोन चेंडू 5 धावा. आणि दरम्यान या वेळेला सुद्धा एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. फिल्डर मात्र तिकडे चव्हाटा कोचरा. या संघाचं पारडं थोडंसं जड दिसतंय या सामन्यादरम्यान, कारण 65 धावा सुरुवातीलाच टार्गेट मात्र सेट केलं गेलं होतं. मोठी धावसंख्या उभारली गेली होती. 9 चेंडू आणि 39 धावा. म्हणजे या 9 चेंडूंमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 6 षटकार ठोकायचे आहेत, 1 चौकार ठोकायचा आहे, जे की इतकं सोपं नाहीये. गोट्या हंसनकर या वेळेला राऊंड विकेटचा मारा त्यांनी निवडलाय. साहिल आहे समोर फलंदाजीसाठी.
हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र वेगवान बॉल गोटे हंजनकरच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 39 धावांची आता मात्र गरज आहे. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी, अचूक लाईन आणि लेन्थ सोबत मात्र केली जाणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. यानंतर अजून 2 सामने आपल्याला मित्रांनो खेळवायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. पुढचा टॉस सुद्धा करून घ्यायचा आहे आणि लगेच जो कोणी टॉस जिंकेल, जो काही निर्णय स्वीकारला असेल त्याप्रमाणे मैदानावरचा ताबा घ्यायचा आहे. आणि दरम्यान यावेळेला डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव, अशा पद्धतीने मात्र या ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर अखेरीस संघाची एकूण धावसंख्या झाली ती 28 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र आता 38 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 38 धावा. चवटा कोचरा हा संघ मात्र सध्या फ्रंट फुटवर आहे हा सामना पाहता. मुकुल गोलंदाजीसाठी आलाय. मुकुल स्ट्राइक वरती मात्र वैभव असेल, मुकुल असतील गोलंदाजी मार्क वरती. आणि दरम्यान पहिल्याच बॉलवर मात्र षटकार ठोकला गेलाय. 6 बॉल 6 षटकार जरी ठोकले गेले ना तरी हे लक्ष्य आता पूर्ण होणाऱ्यातलं नाहीये. औपचारिकता पूर्ण ही मॅच आहे, मैदानाच्या आतमध्ये फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत गोलंदाजाला. पाच चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची गरज आहे. 2 धावा अधिक आहेत. चला बॉल आलाय मैदानात. शेवटची मात्र आता 5 चेंडू शिल्लक, 32 धावांची गरज. याही वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवने केलाय जरूर. निखिल आहे बॉल खाली, सेफ हँड्स मध्ये चेंडू जातोय नो डाऊट. आणखीन एक विकेट मात्र यावेळेला येते, झेलबाद होतोय तो फलंदाज वैभव. नवीन फलंदाज जातील. संदेश आहे का? गौरेश. जर्सी नंबर 315 गौरेश. 4 बॉल आणि 32 धावांचा पाठलाग. औपचारिकता पूर्ण मॅच आहे, फॉर्मॅलिटी करायची आहे गोलंदाजाला. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. मुकुल हंजनकर चांगला चेंडू हाताळलाय, शरीराचा वेध घेत लेग बायच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 3 बॉल आणि 31 धावांची गरज. चला टॉस करून घ्यायचं आहे रुपेश. दरम्यान साहिलच्या बॅटमधून या वेळेला समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. दोन चेंडू आणि 30 धावा. फॉर्मॅलिटी मात्र करायची आहे गोलंदाजांना. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जातोय. RR डोंबिवली आणि नवनाथ स्पोर्ट्स हडीब दोन्ही कर्णधारांनी लगेच स्टेजवर यायचे. आणि दरम्यान या वेळेला आणखीन एक बॉल हवेत खेळला होता. डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत. 1 धाव मात्र घेतली जाते. 1 चेंडू आणि 29 धावांचा आता मात्र पाठलाग.
या बॉल नंतर मात्र या मॅचचा विजेता ठरेल तो चव्हाटा कोचरा संघ. गतवर्षी सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर उपविजेता ठरला होता आणि पहिला संघ असेल जो सेमीफायनल साठी क्वालिफाय करेल. आणि अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर चव्हाटा कोचरा सेमीफायनल मध्ये मात्र प्रवेश करतोय. मनपूर्वक अभिनंदन असेल टीम चव्हाटा कोचरासाठी. जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिली टीम ठरली आहे जिने मात्र क्वालिफाय केले सेमीफायनल साठी. सो मनपूर्वक अभिनंदन आहे. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. रामेश्वर रॉयल्स सलग दुसऱ्या वर्षी मात्र सेमीफायनल आणि इथून पुढे सेमीफायनल साठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या टीमला, कारण गतवर्षी उपविजेते ठरले होते या स्पर्धेचे. त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी मेगा फायनल मध्ये सुद्धा त्यांना पाहता आपण येऊ शकेल. चांगला खेळ करते टीम आणि त्याचबरोबर या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आपण आता जाहीर करतोय. या मॅचचा सामनावीर ठरलाय रामेश